नमस्कार, आज आपण करणार आहोत डाळ ढोकळी। त्यासाठी मी तूर डाळ घेतलेली आहे, त्याच्यामध्ये एक अर्धा टोमॅटो, थोडीशी हळद आणि थोडासा हिंग। आता ही डाळ आपण शिजवून घेऊया। आपण आता चकोल्यासाठी लागणारी डाळ करून घेऊया। 1 चमचा तेल, राई, जिरं, लाल मिरची, कढीपत्ता, लसूण खोबरं घालणार आहोत फोडणीला आपण, आणि थोडासा टोमॅटो डाळी शिजवताना घातलेला आहे, त्यामुळे आता थोडासा घालणार आहे। टोमॅटो चांगले आपण शिजवून घेऊया। हिंग पण डाळीत घातलेला आहे मी, त्यामुळे फोडणीत मी घालत नाही हिंग। लाल तिखट आपण जो वापरत आहे तो मसाला घालायचा, काळा मसाला। आपण मिक्स करून घेऊया। जे आपण आता डाळ शिजवली ती घालूया। मी 2 माणसांसाठीच करत आहे, म्हणून मी थोडी डाळ घातलेली आहे। थोडंसं पाणी घालूया। आपण नेहमी नॉर्मल घरी डाळ तिखट डाळ करतो तशी डाळ करून घ्यायची। हे बघा, मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ, थोडासा गूळ। आता ही उकळी येते तोपर्यंत आपण चकोल्या करायला घेऊया। आता डाळीला उकळी येते तोपर्यंत आपण चपाती लाटून घेऊया। 2 चपाती मी लाटणार आहे। थोडंसं पीठ लावायचं, जास्त जाड लाटायची नाही, थोडी पातळच लाटायची। आपली पोळी लाटून झालेली आहे, आता आपण कट करून घेऊया। आता आपल्याला आकार हवाय तसा आपण देऊ शकतो, लहान मोठा असं कापण्यांचा आकार मी देणार आहे। असं कट करून घ्यायचं सगळं, आणि नंतर मग डाळीमध्ये सोडायचं। आता डाळीला उकळी आलेली आहे, आपण कोथिंबीर घालूया। त्या आपण एक एक सोडायच्या। मध्ये असं हलवत राहायचं, नाही तर काय होतं ते चिटकून बसतील सगळ्या। आपल्या महाराष्ट्रामध्ये याला चकोल्या म्हणतात, गुजराती लोक डाळ ढोकळी म्हणतात, काय काय ठिकाणी वरणफळ पण म्हणतात। तर कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला, भाजी पोळी करायचा कंटाळा आला, तर तुम्ही या चकोल्या करू शकता, किंवा सकाळची डाळ जर उरली असली तर त्याच्या पण या चकोल्या आपण करू शकतो। लहान मुलं चपाती खात नाही, तर तुम्ही या चकोल्या मुलांना दिल्या ना करून, तर मुलं आवडीनं खातील। पावसाळ्या दिवसात गरम गरम चकोल्या खायला तर खूपच मजा येते। आता ह्या मी असं सगळ्या करून घेते, आणि आता आपण हे चकोल्या शिजवून देऊया। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।